काय देऊ दादा तुम्हाला? काय झालं बोला की काय देऊ? ते एक काम करा, कागद आणि पेन द्या, मी लिहून देतो काय पाहिजे ते. पेन आणि कागद कशाला? तोंडानं सांग की 2 मिनिटात देतो काढून तुम्हाला. असं काय लागायचंय तुम्हाला? हो तसं नाही, सामान लय हाय, काय सुटायला नको म्हणून म्हणते. द्या. हे सगळं द्या. अहो एवढं सामान नाही भेटणार आज. अवघड येईल मागवायला लागेल बाहेरनं. अहो मग टेन्शन कशाला घेताय? मागवा की. हे घ्या पैसे. जे काय पैसे राहतील ते तुम्हालाच ठेवा. खाली ऍड्रेस बी दिलाय, त्याच्यावर द्या पाठवून मग. आज तुम्हाला काय पण करून मिळवून देतोय सामान. चला. ए मंग्या, अरे बघितलं का? अरे ते पोलीस तर झुंजार भंगार पत्रकाराला इकडे का आणतात? सुधाकर साहेब, आई काय डाउनलोडिंग आहे? या झुंजारला अटक बिटक केली का काय? हो, याचं झालं की तुला अटक करणार. अरे मी काय केलं तेव्हा? मी काय नाही केलं, मला कशाला अटक करताय? तू बरं चाल ना काय करतो रे? पाया पडत होतो. काय झालं? काय केलंय ना? ही परत दांडकं घेऊन फिरायला लागलं वाटतं. एक काम करा, त्याला तिकडे नेऊन आत टाका. तो असं पण काही कामाचा नाही इथं. ना तुम्हाला मी एवढा जड झालोय का? तू आधीपासूनच जड आहेस. ए झालं का तुमचं? इथं मी माझं काम करायला आलोय. याला अटक नाही, तुमच्या दुकानाची झडती घ्यायला आलोय. चल रे चल. थांबा तुम्ही असं जाणार नाही. असं जाऊ शकत नाही. बघा ते हे लागतं का नाही? ती काय रे पेपर तो वॉरंट. हा वॉरंट लागतं. वॉरंट आहे की? तुमच्याकडे वॉरंट असला म्हणून काय झालं? माझ्याकडे आवाज आहे. तो सगळ्यांकडे असतो. माझ्याकडे पत्रकारितेचा आवाज आहे. अमिताभ, अमिताभ यस बॉस. इथून काय यास तिकडं काय करतोय? पोटात कळ लागली का तुझ्या? इकडे या मैदानात आलो. कॅमेरा सुरू कर. बस बॅटरी संपली. तुझ्या बॅटरीच्या मोबाईल मध्ये शूट कर. आता तुम्हाला दाखवतो मी माझं असं आहे ना. मी कळलं का? बाबर आत बघा. तुम्ही आत बघा. सुधाकर, काय नाही बाबा माझ्या दुकानात. उगाची वेळ घालवू नकोस. बघ झडती बिडती घेऊन तुला काय भेटायचं नाही माझ्या दुकानात. नाना तुम्ही का बसा, आता मी बघतो. या ठिकाणी तुम्ही बघत आहात, या ठिकाणी लोकशाहीचा खून केला जातोय. एका पत्रकाराचा आवाज तुम्ही दाबताय, पण मी हे होऊ देणार नाही. मी शांत बसणार नाही. म्हणजे तुम्ही आमच्या देव माणसावर पण संशय घेतला आणि आम्हाला पण. काय सापडलं? बघा आमच्या फ्रीज मध्ये फुकट पाहिजे म्हणून कसं दूध, दही, ताक, तूप, लस्सी, चक्का सगळं. सुधाकर साहेब थांबा साहेब. बघा कसं आम्हाला त्रास देऊन पोलीस इथून पळून चाललेत. आता त्यांनी आमच्या दुकानावर धाड घातली का? त्यांनी आमच्यावर संशय घेतला का? झालं? शांत बस. हे मग घ्या. चल तुझं दुकान दाखव. हो मी कुठं काय केलं तर माझ्या दुकानाची कशाला झडती घेताय? मी काय नाही केलं. सांग केलं का? असं काय करताय का? सुधाकर साहेब, हे बरोबर नाही. सगळ्यांच्या दुकानात झडती घेताय तुम्ही. मग मी काय पाप केले? माझ्या दुकानाची पण घ्यायची झडती. इथं काय आम्ही उंदर हुडकतोय का? हा डेड बॉडी हुडकतोय. डेड बॉडी कळलं का? तुझं दुकान बघितलं की संपतंय. तिथं कोण डेड बॉडी लपवणार आहे? हा बॉडी? हा इथं व्यायाम करून मला बॉडी बनवता येईना आणि मी माझ्या दुकानात बॉडी लपवणार आहे. हे मग घ्या. चल दुकान दाखव. हो असं नका करू. ऐका की ऐका की साहेब ऐक रे. नका साहेब ऐका की. काय नाही दुकानात कशाला झडती घेताय? मी काहीच नाही केलं. त्या कपाटात बघा. कशाला कपाटा? साहेब ऐका की. हो साहेब. सुधाकर साहेब, इथं वर माळ आहे. माळा तू सांगणार? ठीक आहे. तू सांगणार का आम्हाला? नाही.
बरं बघा. कशाला साहेब वरती कशाला बोला गप्पच की जरा. अरे मंग्या पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे ना. कसला घंटा तसं कर गबस साहेब. खरं सांगतोय मी नाही काय तर कशाला उगत ओळखत बसताय. सुधाकर आज कपाळात काय सापडलेलं आहे? बघा बोललो होतो का नाही मी. अहो काय सुद्धा नाही बघा की क्रिमायच्या वाट्या वस्तर आहे कैचे बाकी काहीच नाही. सकाळी एकाचे केस कापलेले ते झाडून दिली फेकून. आता ते केस कुणाचे आहेत हे विचारू नका म्हणजे झालं. मस्करी करतो का पोलिसांची? अहो म्हणजे एवढा साधा भोळा पोरगा मी. माझ्यावर संशय घेताय तुम्ही. अहो आजपर्यंत कधी मी थाप नाही मारली आणि मी माणूस मारेल नाही मारला माणूस तू? नाही नाही मारला ना? नाही मारलं. अहो मग घाबरतोय कशाला? अहो तुम्ही अशी धाड टाकायला लागलेत म्हणलं घाबरणारच की मी. अहो चला. बघा उगाच त्रास देतात. बघितलं का पत्रकार? सुधाकर हवालदार साहेब, तुम्ही माझ्यासारख्या निष्पाप, निरागस, निरोगी आणि नालायक. हा हे पिंट्या शडप माझ्यासारख्या माणसाच्या दुकानाची झडती घेतली. निर्लज्ज नालायक ए. असं तू आम्हाला समजतो रे. पण आम्ही नाही तसं. लय चुकीचं वागला आमच्या बरोबर आज. नाही ते काय बॉडी दुकानात ठेवायला ते काय लग्नात मिळालेलं गिफ्ट आहे का? हे बघा, मला कळते मी तुमच्याशी चुकीचं वागलो. पण मला माझी ड्युटी करणं भाग आहे. माझ्या वागण्याचा जर तुम्हाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो. इट्स ऑल राईट. हे गोपाळ कुठे? बाहेर गेलाय. त्याच्या दुकानाची झडती घेऊ. बघितलं का? अरे भावाला तरी सोड सुद्या. या बघ सुधाकर, तू माझ्यावर संशय घेतला मी काय बोललो नाही. जुंदारवर घेतला काय बी बोललो नाही. तू लक्यावर घेतलाच नाही. तू आता गोपाळवर संशय घ्यायला लागला. हा म्हणजे आपल्या गावच्या देव माणसावर. आता मी बोलणारच. बोल. मंग्या बोल तू. मी आहे तुझ्या मागे. बोल तू बोल. ए आता कोणी नाही बोलणार. माझी पत्रकारिता बोलणार. अरे बलगर पत्रकारिता. हा तेच ते. वास येतो का कसला? होय साहेब मला पण वास येतोय. बहुतेक आतून वास येतोय. चल.